त्याचबरोबर आपल्या भारतवासींना सांगताना असं म्हटलं की आपल्या भारताचे राष्ट्रपिता हे महात्मा गांधी आहे. हे पहिला राष्ट्रपिता म्हणण्याचं काम केलेलं असेल तर ते सुभाषचंद्र बोस आहे. आपल्या भारताचे राष्ट्रपिता हे महात्मा गांधी आहे असं सांगणारा भारतीय सुपुत्र होते ते सुभाषचंद्र बोस होते. हा समाज तरी देखील आपल्या भारतवासियांना त्या ठिकाणी एक गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं गेलं म्हणजे बापूजी खलनायक आहे. दुसरा मुद्दा तो म्हणजे भगतसिंगांच्या संदर्भात. भगतसिंगांच्या संदर्भात बापूजींनी त्या ठिकाणी योग्य भूमिका घेतली नाही, त्यांना फाशी झाली असं म्हटलं जातं. परंतु आजही बापूजीने त्या कालखंडामध्ये त्या इंग्रज न्यायाधीशाला लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे की भगतसिंग आणि आम्ही सगळे भारतीय आहोत, प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, ते जहालमतवादी आहे, तरुण रक्त आहे, तरुणांचं ते रक्त आहे आणि तरुण रक्ताला अनुसरून त्यांचं काम आहे भगतसिंगांचं असं बापूजी त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. तरी देखील तो माझा तरुण आहे, माझा युवक आहे, त्याला फाशी देऊ नये अशा प्रकारचं पत्र लिहिलं असेल तर ते महात्मा गांधी. अशा प्रकारे बापूजींना ह्या ठिकाणी ह्या देशामध्ये खऱ्या अर्थाने बापूजींनी जे आपलं जीवन कार्य या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे ते संपूर्ण जीवन कार्य त्यांचं सत्य आणि अहिंसा ह्या दोन तत्वाला ह्या दोन तत्वाला अनुसरून त्यांनी ह्या भारतीय पुत्राने आपला झिंजावाद निर्माण केला होता.